नमस्कार. स्वागत आहे सर्वांचे एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. US नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 तुलसी गबाड. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबाड यांची राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. बघा, नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. कोणाची? तुलसी गबाड यांची. आणि यांच्यासोबतच मार्को रुबियो जे आहेत तर यांची राज्य सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. आता आपण अमेरिका देशाची माहिती पाहण्यापूर्वी अमेरिका देशाच्या गुप्तचर संघटनेबद्दल माहिती पाहूयात. अमेरिका देशाच्या 2 गुप्तचर संघटना आहेत. त्यामध्ये एक आहे CIA आणि दुसरी आहे FBI. CIA म्हणजे सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी आणि FBI म्हणजे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आपल्या भारताची गुप्तचर संघटना आहे रॉ. या रॉचा फुल फॉर्म होतो रिसर्च अँड अनालिसिस विंग आणि या रॉचे सध्या संचालक आहेत रवी सिन्हा. अमेरिका देशाचा स्वातंत्र्य दिन आहे 4 जुलै 1776. अमेरिका देशामध्ये एकूण राज्य आहेत 50. अमेरिका देशाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि वॉशिंग्टन DC हे जे शहर आहे तर हे पेटोमॅक नदीच्या काठावरती वसलेले शहर आहे. आणि अमेरिका देशामधील सर्वात मोठं शहर आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क हे जे शहर आहे तर हे हँडसन नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे. अमेरिका देशाचे 47व्या क्रमांकाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आता डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॅश डॅश या देशाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नायजेरिया. आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत नरेंद्र मोदी हे नुकतंच नायजेरिया देशाच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांना नुकतंच नायजेरिया देशाचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे विदेशी नेते ठरले आहेत. बघा, कारण यापूर्वी हा जो सन्मान आहे तर तो फक्त इंग्लंडच्या राणी ज्या आहेत एलिझाबेथ यांना मिळालेला होता. यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे विदेशी नेते ठरलेले आहेत. नायजेरिया देशाची राजधानी आहे अबुजा. या देशाचं राष्ट्रीय चलन आहे नायरा आणि अध्यक्ष आहेत सध्या बोला तिनुबू. आपण 2 दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं डोमिनिका जो देश आहे तर या देशाचा जो सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे अवॉर्ड ऑफ द ऑनर तर हा पुरस्कार देखील आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे. आणि नरेंद्र मोदी यांना जर बघितलं आपण तर आतापर्यंत 17 आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेले आहेत. बघा किती, 17 देशाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत मिळालेले आहेत. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. मिस युनिव्हर्स 2024चा किताब डॅश डॅश यांनी जिंकला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया थेलविग. मिस युनिव्हर्स 2024चा किताब कोण जिंकलेला आहे? व्हिक्टोरिया थेलविग यांनी जिंकलेला आहे. या मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुरुवात 1952 साली करण्यात आलेली होती आणि 2024ची आयोजित करण्यात आलेली ही जी आवृत्ती आहे तर ती 73व्या क्रमांकाची आवृत्ती होती. कोणत्या स्पर्धेची? मिस युनिव्हर्स स्पर्धेची. आणि मिस वर्ल्ड स्पर्धेची जर म्हटलं तर यावर्षी आयोजित करण्यात आलेली 71व्या क्रमांकाची आवृत्ती होती. या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आणि ही जी 73व्या क्रमांकाची मिस युनिव्हर्स स्पर्धा होती 2024ची तर ती आयोजित करण्यात आलेली होती मेक्सिको सिटी या ठिकाणी. आणि यामध्ये विजेत्या ठरलेल्या आहेत डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविग. त्यानंतर यांच्यानंतर फर्स्ट रनरअप ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये नायजेरियाच्या चिडिमा आडेटसिना आणि सेकंड रनरअप ठरलेले आहेत मेक्सिकोच्या मारिया बेल्ट्रान. मिस युनिव्हर्स 2023चा किताब पटकावलेला होता सेनिस पॅलासिओस यांनी. 2023चा मिस युनिव्हर्सचा किताब कोण पटकावलेला होता? सेनिस पॅलासिओस यांनी पटकावलेला होता. आणि आता 2024चा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावलेला आहे डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया थेलविग यांनी. फक्त तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि या 2024च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं गुजरातच्या रिया सिंगा यांनी. 71व्या क्रमांकाची मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा पार पडलेली आहे आपल्या भारतामध्ये मुंबई या ठिकाणी. तर त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे क्रिस्टिना पिस्कोवा यांनी. म्हणजे 2024च्या मिस वर्ल्ड आहेत क्रिस्टिना पिस्कोवा. आणि या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये आपल्या भारताचे प्रतिनिधित्व केलेलं होतं सिनी शेट्टी यांनी. आत्तापर्यंत जर बघितलं तर आपल्या देशाच्या एकूण 3 महिलांनी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावलेला आहे. बघा किती, 3. यामध्ये मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या सुष्मिता सेन यांनी 1994 साली हा किताब पटकावलेला होता. त्यांच्यानंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या दुसऱ्या भारतीय महिला होत्या लारा दत्त 2000 साली आणि तिसऱ्या भारतीय महिला ठरलेल्या होत्या 2021 साली हरनाज संधू. आणि मिस वर्ल्ड स्पर्धा जी आहे
तर त्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा किताब आतापर्यंत आपल्या भारतातील 6 महिलांनी पटकावलेला बघा. यामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या रीटा फारिया. 1966 साली त्यांना मिस वर्ल्डचा किताब मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 4. पहिला बोडोलँड महोत्सव 2024 डॅश डॅश या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली. पहिला बोडोलँड महोत्सव जो आहे 2024 साली आयोजित करण्यात आलेला होता तो 15 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या महोत्सवाचं उद्घाटन केलेले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. यासोबतच आंतरराष्ट्रीय प्राचीन कला महोत्सव 2024 देखील नवी दिल्ली या ठिकाणीच आयोजित करण्यात आलेला आहे. रज पर्व महोत्सव ओडिसा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. खारची पूजा उत्सव त्रिपुरा या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हॉर्नबिल फेस्टिवल नागालँड या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे बघा. आणि नागालँड या राज्याने या 2024 साली 25व्या क्रमांकाचा जो हॉर्नबिल फेस्टिवल साजरा केलेला आहे तर त्यासाठी कंट्री पार्टनर म्हणून वेल्स देशाची निवड केलेली होती. मेरा हो चौगोबा महोत्सव मणिपूर या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. G20 देशामध्ये 2024ला सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था डॅश डॅश या देशाची आहे. उत्तर आहे भारत. G20 समूह जो आहे तर या समूहामधील जे देश आहेत तर त्या देशामध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची ठरलेली आहे? आपल्या भारत देशाची ठरलेली आहे. आपल्या भारत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2024ला जी वाढ झाली आहे तर ती 7% झालेली आहे बघा. आपल्या भारत देशानंतर दुसऱ्या क्रमांकावरती देश आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5% वाढ झालेली आहे. आणि इंडोनेशिया या देशानंतर तिसऱ्या क्रमांकावरती चीन या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 4.8% इतकी वाढ झालेली आहे. ही जी रँकिंग आहे तरी ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. 2024 मध्ये G20चं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे तर ब्राझील या देशाकडे आहे बघा. आणि 2023ला G20चं अध्यक्षपद आपल्या भारत या देशाकडे होतं. 2025 मध्ये G20चं अध्यक्षपद दक्षिण आफ्रिका या देशाकडे असणार आहे. G20ची स्थापना 26 सप्टेंबर 1999 रोजी करण्यात आलेली आहे. आणि या G20 मध्ये सध्या सदस्य देश आहेत 21. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे G20 मध्ये सध्या सदस्य देश किती आहेत? 21. या 21 मध्ये 19 देश आहेत आणि 2 युरोपियन युनियन आणि 1 म्हणजे आफ्रिकन युनियन, हे 2 युनियन आहेत. प्रश्न क्रमांक 6. टाटा पॉवरने ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प डॅश डॅश या राज्यात सुरू केला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश. टाटा पॉवरने ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेला आहे? मध्य प्रदेश या राज्यामध्ये. या प्रकल्पाचं नाव आहे ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलर प्रकल्प. याची क्षमता आहे 126 मेगावॅट आणि हा सुरू करण्यात आलेला आहे मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यामध्ये. आता आपण मध्य प्रदेश राज्याबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूयात. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. मध्य प्रदेश राज्यामध्ये जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 230. मध्य प्रदेश राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 29 आणि राज्यसभेच्या एकूण सीट आहेत 11. प्रश्न क्रमांक 7. चंद्राच्या दुसऱ्या बाजूचे मातीचे नमुने घेऊन परत येणारे पहिलेच मिशन चांगी 6 डॅश डॅश या देशाचे मिशन आहे. याचं उत्तर आहे चीन. चंद्राच्या दुसऱ्या बाजूचे मातीचे नमुने घेऊन परत येणारे जे पहिलं मिशन ठरलेलं आहे चांगी 6 तर हे कोणत्या देशाचं मिशन आहे? चीन या देशाचं हे मिशन आहे बघा. चंद्राच्या दुसऱ्या बाजूला जाणारं चीनचं पहिलं मिशन ठरलेलं होतं चांगी 4. हे जे मिशन आहे तर हे चीनने 2019 साली प्रक्षेपित केलेलं होतं. चंद्रावर लँडिंग करणारे देश जर बघितले आपण तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा देश होता रशिया. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश होता अमेरिका. तिसऱ्या क्रमांकाचा चीन आणि चौथ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता आपला भारत. तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या ठिकाणी. चंद्रावरती लँडिंग करणारा आपला भारत हा जगातील 4थ्या क्रमांकाचा देश ठरलेला होता. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वी लँडिंग करणारा आपला भारत हा जगातील पहिला क्रमांकाचा देश ठरलेला आहे. ही जी उपलब्धी आहे तर ते आपल्या भारताने चंद्रयान 3 मोहिमेअंतर्गत प्राप्त केलेली आहे बघा. चंद्रयान 3 मोहीम लॉन्च करण्यात आलेली होती 14 जुलै 2024 रोजी आणि चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती सॉफ्ट लँडिंग केलेलं होतं 23 ऑगस्ट 2023 रोजी. चंद्रावरती लँडिंग करणारा जगातील 5व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे जपान. चंद्रावरती सर्वाधिक वेळा लँडिंग करणारा देश आहे अमेरिका. अमेरिका या देशाने चंद्रावरती आतापर्यंत 11 वेळा लँडिंग केलेलं आहे. किती वेळा? 11 वेळा. प्रश्न क्रमांक 8. मॅन ई हे टायफून नुकतंच डॅश डॅश या देशामध्ये येऊन धडकले आहे. उत्तर आहे फिलिपिन्स. मॅन ई हे जे टायफून आहे तरी नुकतंच फिलिपिन्स या देशामध्ये येऊन धडकलेलं टायफून आहे बघा. आपण 2 दिवसापूर्वीच पाहिलं होतं फिलिपिन्स या देशामध्ये सुपर टायफून जे आहे उसागी
किंवा याला ओफेल असं देखील म्हटलं जातं, तर ते देखील येऊन धडकलेलं होतं. आणि या गेल्या महिनाभरामध्ये फिल्म्समध्ये आलेलं मॅन ई हे जे टायफून आहेत रे 6व्या क्रमांकाचं टायफून आहे बघा. कितव्या क्रमांकाचं? 6व्या क्रमांकाचं. फिलिपिन्स या देशामध्ये अलीकडील काळामध्ये आलेल्या चक्रीवादळामध्ये किंवा टायफूनमध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये तोराजी टायफून आहे, ट्रॅमी टायफून आहे, यानक्सिंग टायफून आहे, कांग्रे टायफून आहे आणि उसागी. आणि यांच्यानंतर या महिनाभरामध्ये फिलिपिन्स या देशामध्ये आलेलं मॅन ई हे जे टायफून आहे रे 6व्या क्रमांकाचं टायफून आहे. दाना चक्रीवादळ नुकतंच आपल्या भारतातील पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यामध्ये येऊन गेलेलं आहे. ऑस्कर चक्रीवादळ बहामा आणि क्युबा या देशामध्ये येऊन गेलेलं आहे. तर नदीन हे चक्रीवादळ मेक्सिको या देशामध्ये येऊन गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9. पश्चिम घाटात नवीन गोड्या पाण्यातील माशांच्या डॅशडॅश प्रजातीचा शोध लागला आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कोई माचा. पश्चिम घाटात नवीन गोड्या पाण्यातील एका माशाच्या नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे. त्या प्रजातीचं नाव आहे कोई माचा. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये खगोलशास्त्रज्ञांनी V404 सिग्नी नावाची एक दुर्मिळ तिहेरी कृष्णविवर प्रणाली शोधून काढलेली आहे. भारतातील नागालँड राज्यामध्ये एक्सोस्टोमा सेंटिएनोई नावाच्या कॅटफिशची नवीन प्रजाती शोधण्यात आलेली आहे. तर जगातील आकाराने सर्वात मोठं फुलपाखरू जे आहे ॲटलास मॉथ, तर याचा शोध नुकताच आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगाव या ठिकाणी लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. पंकज अडवाणी यांनी डॅशडॅश जागतिक बिलियार्ड्स विजेतेपद पटकावले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 28वे. पंकज अडवाणी यांनी दोहा या ठिकाणी जागतिक बिलियार्ड चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा पराभव करत सलग 7वे व एकूण 28वे जागतिक विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 11. डॅशडॅश हा दिवस दरवर्षी जागतिक शौचालय दिवस म्हणून साजरा केला जातो. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 19 नोव्हेंबर. 19 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर हा दिवस 2013 सालापासून जगभरामध्ये जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा केला जातो बघा. 2024च्या जागतिक शौचालय दिनाची थीम आहे शौचालय शांततेसाठी एक ठिकाण. यासोबतच 19 नोव्हेंबर हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. 1999 सालापासून 19 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर हा जगभरामध्ये इंटरनॅशनल मेन्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा केला जातो तर 8 मार्च रोजी. या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 8 मार्च हा जो दिवस आहे तर हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि 19 नोव्हेंबर हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून साजरा करतो. कधीपासून? 1999 सालापासून. 17 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. तर 20 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर हा जागतिक बाल दिन म्हणून साजरा केला जातो 1954 सालापासून. आणि आपण आपल्या भारतामध्ये 14 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर तो आपण राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा करतो. या दोन्ही गोष्टी देखील तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आपल्या भारतामध्ये 14 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर हा आपण राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा करतो. आणि 20 नोव्हेंबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक बाल दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12. डॅशडॅश या देशामध्ये नवीन संविधान लागू होणार आहे. याचं उत्तर आहे गॅबॉन. गॅबॉन या देशामध्ये आता नुकतंच नवीन संविधान लागू होणार आहे. कारण या ठिकाणी बोंगो घराण्याची 55 वर्ष सत्ता होती बघा. आणि लष्करी अधिकाऱ्यांनी ऑगस्ट 2023 मध्ये या ठिकाणची सत्ता जी आहे तर ती हस्तगत केलेली आहे. आणि या गॅबॉन देशाचे माजी अध्यक्ष जे होते अली बोंगो ओडिंबा तर यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी नवीन संविधान लागू करण्यासाठी मतदान घेण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये 91% जास्त मतदारांनी नवीन संविधानाला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आता नवीन संविधान लागू करण्यात येणार आहे. गॅबॉन या देश हा जो देश आहे तर हा आफ्रिका खंडामधील देश आहे बघा. या देशाची राजधानी आहे लिब्रिव्हिल आणि या देशाचं राष्ट्रीय चलन आहे फ्रँक. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा आपला प्रश्न. 2024 साठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार डॅशडॅश यांच्या ऑर्बिटल या कादंबरीला देण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्तर चुकलं हरकत नाही, मात्र प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जीकेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते सर्वच प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल, समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
धन्यवाद.